कांदा प्रश्नावर आज नाशिकमध्ये काँग्रेस मोर्चा काढणार आहे। बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली नाफेड केंद्रावर हा मोर्चा निघेल। शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी न करता नाफेड व्यापाऱ्यांकडून कांदा खरेदी करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय आणि कांदा खरेदीमध्ये भ्रष्टाचार देखील होत असल्याचा आरोप केला गेलेला आहे। कांद्याला सरासरी क्विंटल मागे 3000 रुपये अनुदान देण्याची मागणी सुद्धा आता शेतकऱ्यांनी केलेली आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी किरण ताजने सध्या आपल्या सोबत आहेत। किरण, महत्त्वाची अपडेट आपण बघतोय, कांदा प्रश्नावर निघणारा हा मोर्चा, नेमकं काय स्वरूप असेल या मोर्चाचं? गौरी, खरं तर कांद्याची पंढरी म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये काँग्रेसकडनं हा मोर्चा काढला जातोय। प्रामुख्यानं नाफेडच्या कार्यालयावर काँग्रेसकडनं हा निषेध मोर्चा काढला जाणार आहे। एकूणच जर बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून कांद्याची दरात जी घसरण झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे। प्रामुख्यानं जो होणारा खर्च आहे तो देखील निघत नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये संतप्त भावना आहे। आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जर बघितलं तर केंद्राकडनं काही दिवसांपूर्वी नाफेड आणि एनसीसीएफच्या ज्या खरेदी आहे त्यावर चौकशी करावी अशा स्वरूपाचं मत नोंदवलं गेलं होतं। भ्रष्टाचार झाल्याचा शंका देखील उपस्थित केल्या गेल्या होत्या आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने देखील समिती नेमलेली होती आणि अशा या सगळ्या काळामध्ये त्यामध्ये अनियमितता असल्याचं आढळून आलेलं होतं आणि त्यानंतर सखोल चौकशी करून कारवाई करावी अशा स्वरूपाची मागणी जोर धरू लागली होती। आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेसकडनं या नाफेडच्या कार्यालयावर आंदोलन केलं जाणार आहे। त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडनं आक्रमक भूमिका शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरनं आजच्या दिवशी घेतल्याचं पाहायला मिळतंय। गौरी, नक्कीच किरण, खरं तर या मोर्चाकडे असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।